विद्यार्थी मित्रांनो, हाय कोर्ट ऑफ ज्युडिकेट ॲट बॉम्बे, प्रिन्सिपल सीट ॲट बॉम्बे इथे जी पदभरती निघाली होती त्याच्या टोटल जागा तुम्हाला माहिती असतीलच. 124 जागा ज्या आहेत ते सिलेक्ट लिस्टमध्ये असणार आहेत आणि 31 जागा ज्या आहेत ते वेटिंग लिस्टमध्ये असणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमची जी एक्झाम आहे ती झालेली आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला पुढचं किती सेफ स्कोर तुमचा असणार आहे, किती तुम्हाला मार्क मॅन्डेटरी असणार आहे फायनल सिलेक्शनसाठी. आता तुमची स्क्रीनिंग टेस्ट झालेली आहे. त्यापैकी भरपूर विद्यार्थ्यांना जे मार्क आहेत ते 70, 60, 58, 53 असे मार्क येत आहेत. मग आता विद्यार्थी मित्रांनो, हे संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते स्क्रीनिंग टेस्ट पास होऊन ते विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना 45% जे मार्क आहेत त्यांना जर आले असतील, 45+ जर ज्यांना कोणालाही आले असतील, त्यांनी टायपिंग टेस्टची जी प्रॅक्टिस आहे ती सुरू करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला जी टायपिंग टेस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला संधी मिळू शकते, 100% तुम्हाला संधी मिळू शकते असं माझं स्टेटमेंट आहे. म्हणून तुम्ही टायपिंग जी आहे ती आजपासून सुरू करून द्यायची आहे. ज्या विद्यार्थ्यांना 45 मार्क्स आलेले आहेत त्यांनी. ज्या विद्यार्थ्यांना 45पेक्षा कमी मार्क येत आहेत त्या विद्यार्थ्यांचं कुठेही पुढे जे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव येणार नाही. त्यानंतर तुमची टायपिंग असणार आहे 20 मार्काची. आता विद्यार्थी मित्रांनो, ह्या टायपिंगमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना निगेटिव्ह मार्किंगमध्ये किंवा मायनस सिस्टीममध्ये मार्क मिळताना दिसत आहेत. नागपूर खंडपीठमध्ये विद्यार्थ्यांना -25, -0.25, -10 अशा पद्धतीने मार्क जे आहेत ते टायपिंग टेस्टमध्ये मिळालेले आहेत. ते मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत तिथूनसुद्धा तुम्हाला ती माहिती मिळू शकते. आता टायपिंग टेस्ट जर तुम्ही लाईटली घेतलं, ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क असतील, ज्या विद्यार्थ्यांना 60+ असतील, ज्या विद्यार्थ्यांना 70 असतील, ज्या विद्यार्थ्यांना 58+ असतील, त्या विद्यार्थ्यांनी टायपिंग टेस्टला जे आहे ते लाईटली घ्यायचं नाही आहे. कारण इथं चांगले मार्क्स असणारे विद्यार्थीसुद्धा मिनिमम 10 मार्क आणू शकत नाही. जर तुम्ही 10 मार्क नाही आणले 20पैकी तर तुमचे हे मार्क आणून काहीही फायदा होणार नाही. कारण हे मार्क प्लस हे मार्क तुम्ही वायवासाठी तुम्ही इलिजिबल असाल. इंटरव्ह्यूसाठी जे विद्यार्थी इथं येतील त्यांचा रेशो खूप कमी असणार आहे. म्हणून टायपिंगला तुम्ही लाईटली घेऊ नका. टायपिंग पॅसेज हा 400 वर्डचा असतो. तुम्हाला वाटत असेल की खूप आपण ते ज्यावेळेस आपलं नाव येईल त्यावेळेस आपण सुरुवात करू तेव्हा आपल्याला टायपिंग टेस्ट आपण देता येईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, टायपिंग टेस्टमध्ये जर तुम्ही मिनिमम 10 मार्क आणले नाहीत तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं नाव जे आहे ते ओरलसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी ते येणार नाही. याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे किंवा याची तुम्ही आवर्जून तुमच्या डोक्यात फिट करून घ्यायचं आहे की तुम्हाला किती मार्क आहेत ते मॅटर करतात. परंतु टायपिंग टेस्टमध्ये तुम्हाला मिनिमम 10 मार्क आलेच पाहिजे. जर ते आले नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथून बाद होणार आहात.